नमस्कार मित्रांनो, मी असे भूषण प्रभू ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. तुम्ही म्हणशात रात्रीचो खंय चल्लो. आज आपली असा मुंबई BMW ग्रुपसोबत नाईट राईड. सो चला. लाईटी बिटी सगळे झणझणीत लावले. वायच फक्त हायवेक जाऊ दे, नाही तर हैसर कोणतरी पोलीसवालो आडयत आणि सांगित हैसूनच जा घराक पैसे भरानी. सारखी राईड गावतली म्हाका. सो सिटीच्या थंयसर आतमध्ये हॉर्नची गरज नाही, थंयसर लावायची ना. हॉर्न नाही खरा, लाईटी लावायची गरज नाही. जसं दिसता बरं डोळ्या उघड्यान नाही लावायचं, उगाच त्रास नको कोणाक. कारण आमची लाईटी आहेत ते पॉवरफुल आहे, झणझणीत पुढे दाखवत आहे नंतर. बाकी अनबॉक्सिंगचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंट तर करा, बघित राहा. ॲक्शन 4चं असेच व्हिडिओ खयले खयले अजून टाकले ते पण बघा. मस्त मस्त कमेंट करा, एकदम मजा येऊ का कमेंट वाचून बघू. आणि आता सध्या जो माईक जो चालू आहे तो सोनीचं माईक घेतलेला आहे, तो चालू आहे. त्याचं बघू आता कसं काय काम करता की नाही. तर माय झॅक काढू. आणि DJIचं पण घेतलं आहे सोबत. ही सोबत टँक बॅग घेतलं आहे. त्या टँक बॅगमध्ये सगळा बॅटरी बॅकअपसाठी घेतला आहे. त्याच्यानंतर DJIचा तो जो मिनी माईक घेतलेला आहे तो पण म्हणजे वाटलाच पुढे जर आवाज येणार नाही तर सरळ सोनीवाल्या काढून टाकायचा आणि DJIवाल्या टाकायचा. परत कांडाप काढूक चालू. ह्यांचा काय झंगाट झाला काय करतं ते. हॉर्न कसं तरीच वाटतं. एवढी मोठी गाडी आणि पी 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 करता एकदम बारीकसं आवाज काढत. हॉर्न चेंज करून टाकू काय हो नंतर. हॉर्न वगैरे चेंज करायचे आहेत. कसं हॉर्न मारल्यानंतर असं हला काय माणूस, असे हॉर्न लावायचे आहेत. एक नंबर. कसं झापकणीला बघा मध्ये माका ढेंगावर गेला नसते आरामात. ठीक आहे ना, घसपाटावून टाकलं नसतं. रात थंडी लागता चुरचुर त्याला बरा. मस्त. आता ॲक्शन 4चं जी कॅमेरा सेटिंग केलं आहे ती विड्थ अँगल एक्स्ट्रा विड्थ काय बोलतात एक्स्ट्रा अल्ट्रा विड्थ सेटिंगवरती राईड बऱ्याच दिवसांनी राईड जॉईन करतो आहे ग्रुपची. कारण मध्ये मध्ये राईड होत्या. लोणावळ्याला राईड होती, ब्रेकफास्ट राईड. त्याच्यानंतर मध्येच चार पाच बऱ्याच राईड झाल्या. 15 ऑगस्टची राईड होती, त्याला जाता आलं नाही. काय ना काहीतरी लपडी काय ना काहीतरी मध्ये येतच होता, त्याच्यामुळे जाऊकच भेटत नव्हता. काय नाही काहीतरी ऐन टायमाक आणखी नाव बिव टाकाय आणि ऐन टायमाक काहीतरी प्रॉब्लेम व्हायचो. मग जाऊक नाही भेटायचं. मग गौरव भाय ॲडमिन आमचा मग शिव्या घालायचा, गपचूप शिवाय ऐकायचा, बाकी काय नाही. असं गौरव भाई सांभाळून घेता म्हणून जय श्रीराम. गौरव भाई आमचा सांभाळून घ्यायचा, त्याच्यामुळे चालला हा. डायरेक्ट हायवेला भेटू. कारण ट्रॅफिकमध्ये काय बघताला त्याच्यात. अरे आतून चल काय झेवणे दे की एक पोटारसून गाडी गेली तरी चलतेले रस्त्याच्या मधसून. कॅमेरा सगळा घेतला, शाप टाकते कांडाप काढून बघा. आता पहिला आवाज ये ना तो असताना तसा फक्त बघत राहा, ऐकत राहा तुम्ही. डबल वारीच करून टाकते शाप. ए बाबा बघ तरी आरशात. रात्रीची मुंबई काय वेगळीच दिसता. लोक झोपणार ना 2-3 वाजता दगत. आणि त्याच्यात आणखी आज सॅटरडे म्हणजे जागरण. आम्ही कसे गावात धायकाला बघ जातो तसे मुंबई 3-3 वाजेपर्यंत जागे असतात बघा. आता पुढे ब्रिज संपला का पुढे लेफ्ट साईडला थांबूया. एक मित्र आहे त्याची वाट बघूया का फोन करून बघूया खंय पोचलो होतो. आणि तोपर्यंत आपली व्हिडिओ पण बघूया कशी चालली आहे. नाहीतर मग चेकनाकाच्या पुढे काय ब्रिजच्या खाली काहीतरी एक थांबलो मित्र BMWचा ग्रुप. मी कधी अजून त्या भेटाक नाही. बघू आता फर्स्ट टाइम भेटलेलं आहे.
एकत्र जाऊ बरं मस्त 4-5 गाडी एकत्र गेले तर भारी वाटतं मग सगळे लोक पण बघित राहतो मजा येतं मग असा कसा भारा नाही आता मग आता थैसर मागे सीन तोच झालं चेक नकाच्या आधी 4-5 पोरगे पटपट हे मध्ये गाडी 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 असा आता लाईटी लावूया कारण थोडीशी गरज आहे लाईटी कसे झणझणीत आहेत माझ्या एकदम ही येलो ही व्हाईट फक्त व्हाईट हां ही आणि हे बोथ येलो आणि व्हाईट येलो आणि व्हाईट मिक्स तो तरी काहीतरी चुकलंय वाटतं चुकलंय ब्रिजच्या खालून जायचं होतं मी वरतून ते तर बहुतेक एक फेरी मारून यायची लागतेच असं ठीक आहे त्यानिमित्ताने एक ब्रिजला कधी येऊक नव्हतं मी त्यानिमित्ताने एक फेरी झाली मारी फेरी कसली 5-10 मिनटं वाढली आता कैसर वळाचा काय माहिती चहा आयला सगळीकडूनच गोलगोल दिसतं असं काय समजणार ना खसून काय चालला बहुतेक लागते ते देवा वाचव तर आपलं डेस्टिनेशन आलं आहे 2 मिनिटावरती स्टारबक्स हां तेव्हा पण इथूनच आलो होतो चलो फायनली राईड स्टार्ट झाली सगळे मेंबर आपले आले आहेत आणि राईडला स्टार्ट झालेली आहे बरोबर भाय तुझी कुठे बाईक फुल जलवाही जलवा हाँ रे लाइट बोले तो डबल लाइट लगाया तूने कौन सा नीचे का ना एक नंबर ये मस्त है रे ऊपर का वापस लगा और दबा के खर्चा किया है एकदम कंजोल बिल्सन भाई जवळपास 20 गाड्या आहेत 20 एक नंबर काय फिलिंगच वेगळी यार आता वाजलेत बरोबर 11 म्हणजे बरोबर नाही वाजले अजून 10 मिनटं बाकी आहेत 11ला सो सगळे एकदम लाईनअप चालले आहेत आता फर्स्ट लोकेशन बघू पुढे एक लीड करतोय मयुरेश भाई म्हणून आहे तो बहुतेक लीड करतोय पुढे बाकी त्याला सगळे फॉलो करत आहेत दिसतंय ते सगळं एफ एस मार्केट हे सगळं आता बंद झालं बहुतेक बराच वेळ झाला त्याच्यामुळे बंद झालं इकडनं हे ग्राउंड जे मागे मोठं क्रिकेटचं ग्राउंड आहे राईट साईडला आहे लेफ्ट साईडला एफ एस आहे राईट साईडला ते ग्राउंड आहे मोठा मागे एकदा सुरुवातीला मुंबईला आलो तेव्हा इकडनं शॉपिंग वगैरे करायचं असं या जुन्या आठवणी आहे परफेक्ट चर्चगेट स्टेशन एक नंबर बाईकने फर्स्ट टाईम आलो इकडे बऱ्याच वर्षांनी आलो बरेच लोक थांबतात फोटो काढण्यासाठी ही आता रात्रीचं आहे म्हणून ठीक आहे एवढी गर्दी नाही आहे पण सकाळचे कधी आलात तर इथे एवढी गर्दी असते ट्रॅफिक असं या रात्रीची पण वेगळीच मजा आहे मुंबई रात्रीची वेगळी आहे सकाळची वेगळी खूप डिफरन्स आहे तर मित्रांनो आपल्या बाकीच्या स्पॉटपैकी हा एक स्पॉट आहे स्टेट सेंट्रल ऑफ रॉयल लायब्ररी या ठिकाणी पोचलो थोडा वेळ थांबू आणि नंतर मग कल्टी मारू
यस एक चहा अपना डॉक्टर्स गाइस काय यस. तर मित्रांनो फायनली आपण आता स्टेट सेंट्रल लायब्ररी टाऊन हॉल इथून आता निघतोय, कारण 12 वाजले. 12 वाजल्यानंतर जास्त वेळ इथे थांबायला देत नाहीत. सो ठीक आहे, आपण पण आता इथून निघू आणि नेक्स्ट लोकेशनला जाऊ. पोलिसांनी थांबवलं आहे. थोड्या वेळासाठी काय लफडा नाही, फक्त थांबवलं आहे. एवढ्या सगळ्या भरपूर बाईक्स आहेत त्याच्यामुळे, पण ठीक आहे. आमच्या ग्रुपमधला मयुरेश भाई जो आहे तो हँडल करतो आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सगळे आपले हेल्मेट्समध्ये आहेत, काही फालतूगिरी काय नाही, छपरी रायडिंग बोलतात तसं. त्याच्यामुळे मयुरेश भाईने मस्तपैकी हँडल केलं आहे पोलिसांना अशा प्रकारे. जबरदस्त हे होत आहे. या ग्रुपचं नाव आहे BMW BS6 मुंबई. त्याच्यामुळे कोण असं थांबवत नाही, कारण या ग्रुपने म्हणजे मी पण एक प्राऊड फील करतो की या ग्रुपचा एक मी भाग आहे. कशाला ते सांगतो, आत्ता जस्ट आपण आलो आहोत. तर BMW ग्रुपचा मी एक भाग आहे. BMW मुंबई BMW BS6 या ग्रुपचा एक भाग आहे. थँक्स गौरव भाई, सुयश भाई, मयुरेश भाई, खूप जण आहे त्याच्या पाठीमागे. डॉक्टर्स काय अशा प्रकारे बरेच जण आहेत. म्हणजे आता जस्ट ब्लड डोनेशनची हे झालं, त्याच्यामध्ये पण आमच्या ग्रुपने थोडीशी हेल्प केली होती बऱ्यापैकी. त्याचप्रमाणे मध्येच काही अनाथाश्रम, वृद्धाश्रम असे बरेच ठिकाणी काही कॉन्ट्रीब्युशन आम्ही देतो स्वतः. जबरदस्ती अशी काय नाही. हे लेफ्ट साईडला ओबेरॉय आणि हे आहे इकडे ताज हॉटेल. रात्रीचे 6:12 बघू शकता, गर्दी फुल. बाईक लावायला आम्हाला जागा नाही आहे, एवढं पॅक आहे. बघू पुढे कुठे जागा भेटते बाईक पार्किंगसाठी, इथे थांबू थोडा वेळ. छोटा पोरगा आला आहे मस्त, 2-3 वर्षाचा आहे समथिंग. रायडिंग ग्रुपमधलाच आहे. मस्त बसलाय कोपच्या पप्पांच्या मांडीवरती. स्पेशल रिक्वेस्ट होती, इंस्टावरती आमच्या पोस्ट असतात BMW BS6 ग्रुपच्या, तर त्याच्यात स्पेशल रिक्वेस्ट होती की त्या छोटं पिल्लूला पण घेऊन या राईडसाठी वगैरे असं. सो त्याला पप्पा त्याचे घेऊन आलेत. आमचं बघू कधी कंडाळ आता आभार. असं मारी जाम आहे, पूर्ण जाम. त्याच्यात थंडी चालू झाली आहे, त्याच्यामुळे लोकांना अजून आपल्याकडे त्या सगळ्या लाईनअप केल्यात. सोबत पोलिसांची गाडी पण आहे, मुंबई पोलीस. आणि आपली ही सगळे पोरं, आणि है मरीन लाइन. और भाई कैसा लग रहा है? बहुत सही. कान फट गई भेंडी ट्रैफिक में चला. ओके बीप कर लेना बीप. यस यस बीप. आपल्यासोबत आज छोटा रायडर होता. बाय हेलो करो. हेलो हेलो दिख रहा है इसमें? बाय. चलो सर जी. यस यस यस. ओके कुठे आता? ठाणे कुठे आहे? कोणत्या साईडला? भांडूप. ओके ओके. मी पण आता घरीच जाते. हां मी पण घरीच जातो आहे आता. सो अशा प्रकारे आपली ही राईड इथेच संपली आहे मरीन लाईनच्या इथे. बाकीचे लोक पुढे जात आहेत जेवायला.
आणि आपला काय जेवायचा टाईम नाही आता, 1 वाजला ऑलमोस्ट. बघू 1च वाजला ना, लाईट फोटो आहे घड्याळातली. हां 1 वाजला. सो आता कल्टी मस्तपैकी घराकडे जाऊन झोपू. तर अशा प्रकारे 1:15 झाला, बाकीचे गेले जेवायला आणि आम्ही चाललो घरी. कारण मी तर काय जेवणच निघालो होतो, त्याच्यामुळे काय परत रात्री एवढ्या लेट जेवायचा काही संबंधच नाही. पण आता रात्रीची गाडी चालवायला खरोखर जाम मजा येते. मस्त थंड आहे थोडंसं आणि ट्रॅफिक पण कमी आहे. मस्त मुंबई ही रात्रीची फिरायची एक नंबर.